जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, काल जी महत्त्वाची आयुक्त स्तरावरनं बघा व्हिडिओ कॉन्फरन्स मीटिंग झाली होती। तर त्या VC मध्ये महत्त्वाचं जे काही एज्युकेशन ऑफिसर त्यानंतर CEO असेल ह्या सर्वांना बघा शिक्षक भरती संदर्भात ज्या काही सूचना आहे तर त्या सूचना देण्यात आल्या आहे। आणि त्या सूचनेमध्ये बघा कोणत्याही परिस्थितीमध्ये मे अखेरपर्यंत बघा शिक्षक भरतीचे जे काही नियुक्त्या आहे तर त्या नियुक्त्या या ठिकाणी बघा पूर्ण होण्यासंदर्भात स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहे। आणि त्या ठिकाणी बघा जे महत्त्वाचं कालच्याच दिवसाला जी काही रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालं आहे तर त्या उमेदवारांचं बघा त्या ठिकाणी जे काही उमेदवार जे गेले होते शिक्षण आयुक्त महोदयांना भेटण्यासंदर्भात त्यांना निवेदन देण्यासंदर्भात, कारण आपल्याला माहिती आहे की रयत शिक्षण संस्थेचं सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील बघा झालेलं नाही। कारण त्या ठिकाणी सर्वात म्हणजे जवळपास 800+ जे काही उमेदवार आहे त्या ठिकाणी निवड झालेली आहे आणि निवड झालेली असल्यामुळे त्या ठिकाणी बघा सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इतर ज्या प्रक्रिया आहे तर त्या ठिकाणी प्रलंबित आहे। कारण त्या ठिकाणी जो महत्त्वाचा कोर्ट केस सध्या सुरू आहे। कोर्ट केसमध्ये सध्याची जी काही नवीन जी हेरिंग त्या ठिकाणी देण्यात आली आहे तर ती हेरिंग बघा पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये जवळपास 26 तारखेला हेरिंग सध्या ठेवण्यात आलेली आहे। प्रलंबित जे काही सध्या रयतमध्ये आधीपूर्वीपासून जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर किंवा मानधन तत्वावर जे शिक्षक सध्या कार्यरत होते तर त्या संदर्भात जी काही याचिका आहे तर त्या याचिकेची सुनावणी ही 26 जूनला बघा जी काही डेट देण्यात आली आहे तर त्या ठिकाणी त्या दरम्यान होणार आहे। म्हणजे जो काही कालावधी आहे सध्या 1-1.5 महिन्याचा कालावधी, तर त्या कालावधीमध्ये सध्या तरी कोणतीही प्रक्रिया रयत शिक्षण संस्थेची नवनियुक्त शिक्षकांचं सध्या बघा होणार नाही। तसंच बघा आयुक्त महोदयाच्या वतीने जे काही प्रशासनाच्या वतीने सध्या सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी उमेदवारांना बघा दिलेली आहे। आणि जवळपास रयत शिक्षण संस्थेचं जो काही मध्यस्थी असेल तर ते रयत शिक्षण संस्थेचे जी काही बॉडी असेल म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, तर ह्यांनी जर ह्या ठिकाणी बघा पुढाकार जर घेतला आणि कोर्टामध्ये तसं ॲफिडेविट जर दिलं का जे नवनियुक्त शिक्षक आहे तर त्यांना देखील बघा सध्या प्रोसेसमध्ये आम्ही लवकरात लवकर सामावून घेऊ, तर त्यानंतर पुढील ज्या काही त्याच्यावरती मार्ग निघू शकतो। तरी देखील रयतच्या जे काही नवनियुक्त शिक्षकांचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्यांना बघा पुढील जे काही 1 ते 2 महिने या ठिकाणी बघा वाट त्यांना बघायला पडेल। आणि ज्या काही नियुक्ती आहे तर ती नियुक्ती रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांची 100% होणार असं देखील बघा आयुक्त स्तरावरनं सध्या त्यांना सांगण्यात आलेलं आहे। आणि जे काही प्रशासन आहे तर ते प्रशासन सध्या सपोर्ट त्या ठिकाणी बघा करताना आपल्याला दिसून येत आहे। तसंच बघा जे काही इतर जिल्हा परिषद आहे तर इतर जिल्हा परिषदमध्ये जवळपास ज्या बदली प्रक्रिया आहे तर त्या बदली प्रक्रियेसंदर्भात बघा महत्त्वाचे जे काही पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे 17 मे 2024चे हे पत्र आहे। तर हे प्रत्येक जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तर सर्व ह्यांना बघा इश्यू करण्यात आलं आहे। कारण नवनियुक्त शिक्षकांची त्या ठिकाणी बघा जे काही समुपदेशन होण्याअगोदर त्या ठिकाणी बदली प्रक्रिया होणे, जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया होणे ही गरजेची आहे। कारण त्या शिक्षकांना तेथे आधी पूर्वीपासून लागलेले शिक्षक असेल तर त्यांना त्या ठिकाणी बदली प्रक्रिया झाल्यानंतरच नवनियुक्त शिक्षकांना समुपदेशनाद्वारे त्या ठिकाणी शाळा ही मिळू शकते, त्यांचं नियुक्ती त्या ठिकाणी मिळू शकते। त्या अनुषंगाने हे जे महत्त्वाचं जे पत्र आहे तर हे पत्र बघा ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत 17 मे 2024ला हे पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आलं आहे कक्ष अधिकारीच्या वतीने सर्व CEOंना जिल्हा परिषदचे। तर ह्याच्यामध्ये जो विषय होता तर तो विषय बघा शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबवण्यासंदर्भात, म्हणजे जी काही बदली प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर या ठिकाणी बघा राबवण्यात यावी अशा संदर्भात सर्व जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद त्यांना सध्या पाठवण्यात आलेला आहे। तसंच बघा आपल्या मनामध्ये जो काही महत्त्वाचा प्रश्न सध्या उद्भवत आहे तर तो आहे म्हणजे कन्व्हर्टेड राऊंड आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंड। कारण हे जे 2 राऊंड आहे तर त्या 2 राऊंड संदर्भात बरीच उमेदवारांचं या ठिकाणी बघा मनामध्ये प्रश्न सध्या निर्माण झालेले आहे की हे जे 2 राऊंड आहे नेमके कधीपर्यंत बघा होऊ शकतात। तर त्या संदर्भात जी काही महत्त्वाची बुलेटिन सध्या बघा एक आली होती मागची, तर ह्या ठिकाणी तुम्हाला ती बुलेटिन देखील दाखवतो म्हणजे ह्याच्यावरनं आपल्याला कळून जाईल की जी काही इतर ज्या राऊंड संदर्भात जी प्रोसेस आहे तर ती प्रोसेस कशा पद्धतीने होत आहे। तर ही जी बुलेटिन होती ती 14/5/2024ची बुलेटिन आहे, लेटेस्ट बुलेटिन होती। तर ह्या बुलेटिनमध्ये बघा वेगवेगळे जे काही मुद्दे सध्या मांडण्यात आलेले आहे बुलेटिनमध्ये आयुक्त स्तरावरनं, तर त्याच्यामधला जो महत्त्वाचा मुद्दा ह्या ठिकाणी बघा एक मुद्दा आहे तर तो मुद्दा मी तुम्हाला दाखवतो। तर या ठिकाणी जी काही हा जो मुद्दा दिसत आहे आपल्याला तर ह्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासन प्रशासन स्तरावर अनेक अंतर्गत प्रक्रिया सुरू आहेत।
त्याबाबत बघा ठळक निष्पत्ती घडेल त्याप्रमाणे बुलेटिन निर्गमित केले जाणार। म्हणजे ह्या ठिकाणी जे म्हणण्यात आलं आहे की संपूर्ण जी काही भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया आपल्याला माहिती आहे की संपूर्ण भरती प्रक्रिया या ठिकाणी केव्हा होईल, जेव्हा बघा आता सध्या 11,085 उमेदवारांची विदाऊट इंटरव्ह्यूची सध्या यादी लागली आहे। त्यानंतर बघा कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात यादी असेल, त्यानंतर विथ इंटरव्ह्यू संदर्भात यादी असेल। म्हणजे ह्या ठिकाणी जे काही संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात शासन प्रशासन स्तरावर अंतर्गत प्रक्रिया या ठिकाणी बघा सुरू होती। म्हणजे ज्या काही कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात असेल, विथ इंटरव्ह्यूच्या राऊंड संदर्भात असेल किंवा मग विशेष परवानगी जे काही संदर्भात आपल्याला माहिती आहे की विशेष परवानगी संदर्भात देखील अंतर्गत ज्या काही बाबी होत्या त्या या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे। विशेष परवानगी देखील मिळालेली होती। मग राहिला प्रश्न या ठिकाणी जे काही कन्व्हर्टेड राऊंड असेल तर त्या संदर्भात देखील बघा अंतर्गत जे काही प्रक्रिया आहे तर त्या या ठिकाणी जवळपास पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे। तर माहिती अशी मिळते की जवळपास जे काही कन्व्हर्टेड राऊंड आहे आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आहे तर हा मे बी बघा एकत्र या ठिकाणी लागू शकतो। आणि हे जर लागले, कारण या ठिकाणी जो काही विथ इंटरव्ह्यूचा राऊंड जर आपण विचार केला तर विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये आधी आपल्याला जी काही मेरिट लिस्ट आहे म्हणजे विथ इंटरव्ह्यूमध्ये जे 1:10 प्रमाण आपण केलेलं आहे जे काही मुलाखतीचं, तर ते प्रमाणासंदर्भात प्रत्येक जे काही उमेदवार असेल सध्या जे विथ इंटरव्ह्यूसाठी बघा प्रेफरन्स दिलेले उमेदवार तर त्यांना मेरिटनुसार त्या संस्थेमध्ये किती वेकन्सी होत्या त्याच्या आधारावर 1:10 प्रमाणे बघा त्यांच्या मेरिटनुसार यादी लावणे ही गरजेची असणार आहे। म्हणजे ही जी यादी लावली तर जी काही पुढील प्रक्रिया असेल ती इंटरव्ह्यू आणि जे काही बघा पाठ संदर्भात मग त्याच्यामध्ये जो काही कालावधी असेल म्हणजे जवळपास 1 ते 1.5 महिन्यामध्ये बघा संपूर्ण जी काही प्रोसेस असते विथ इंटरव्ह्यूची तर त्यांना दिलेली असते आणि ती प्रोसेस असेल ती पूर्णही होत असते। म्हणजे जवळपास या ठिकाणी एक माहिती अशी मिळते का विथ इंटरव्ह्यू आणि कन्व्हर्टेडची जी यादी असेल ती जवळपास बघा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला बघा पाहायलाही मिळू शकते। तर यदाकदाचित या ठिकाणी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर कन्व्हर्टेड राऊंड आणि विथ इंटरव्ह्यूची जी यादी आहे ती या ठिकाणी बघा आपल्याला पाहायलाही मिळू शकते अशी एक दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी मिळत आहे। आणि ह्याच्या अगोदर ज्या काही शिक्षकांच्या नियुक्त्या बाकी आहे म्हणजे जे 11,085 जी लिस्ट होती त्याच्यामध्ये जवळपास 7,000+ शिक्षकांच्या नियुक्त्या सध्या बाकी आहे। तर त्या नियुक्त्या जवळपास 1-2 जिल्हे जर सोडले तर या ठिकाणी बघा ह्या चालू महिन्याच्या म्हणजे जो काही मे महिना आहे मे महिन्याच्या एंडपर्यंत बघा त्या नियुक्त्या संपूर्ण झालेल्या असेल। जवळपास पुढच्या जे काही 4 तारखेपर्यंत जवळपास संपूर्ण ज्या काही नियुक्त्या आहे तर त्या एकंदरीत झालेल्या असेल। तशा त्या संदर्भात ज्या काही नियोजन असेल तर ते नियोजन कालची जी काही VC झाली होती तर त्या VCमध्ये सध्या जे काही अधिकारी वर्ग आहे त्यांना बघा सध्या देण्यात हे आलेले आहे। म्हणजे जवळपास एकंदरीत जी काही बदली प्रक्रिया बघा प्रोसेस पूर्ण झाली तर लगेच नियुक्तीची प्रक्रिया या ठिकाणी बघा लवकरात लवकर सध्या राबवण्यात येईल। तर जवळपास या ठिकाणी जे काही महत्त्वाचं ह्या 2-3 अपडेट होत्या, कारण कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात बघा एवढे दिवस आपण वाट बघितली आहे तर अजून देखील जे काही बाकी दिवस राहिलेले आहेत तर ते दिवस बघा वाट बघा जेणेकरून आपल्याला बघा लवकरात लवकर ज्या कन्व्हर्टेड राऊंड असेल आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल तर त्या संदर्भात देखील बघा महत्त्वाची या ठिकाणी जी काही न्यूज बुलेटिन आहे तर ती बुलेटिन बघा लवकरात लवकर आपल्याला बघायला मिळू शकते। तर आशा करूया जे काही विथ इंटरव्ह्यू प्लस कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात ह्या महिन्याच्या म्हणजे जवळपास एंडिंग किंवा मग जो काही जून महिना आहे जून महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये आपल्याला बघा पाहायला मिळू शकतात। तर एक या ठिकाणी बघा आशा करूया की ह्या जो महिना आहे तो हा महिना सध्या आता काही दिवस उरलेले आहे 2 आठवड्यामध्ये सध्या महिना हा पूर्णपणे बघा संपतो आहे आणि जून महिना बघा लवकरात लवकर या ठिकाणी पहिल्या वीकमध्ये सध्या जर यादी लागली तर येणारे जे काही दिवस आहेत त्याच्यामध्ये लवकरात लवकर जी प्रोसेस आहे तर ती या ठिकाणी पूर्ण होऊ शकते। एकंदरीत जे काही प्रशासन आहे तर ते बघा शिक्षक भरती पूर्ण करण्यासंदर्भात बघा ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे आणि त्यांना देखील लवकरात लवकर शिक्षक भरती पूर्ण व्हावी असं आहे त्यांचं बघा सध्या मानसिकता आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्यासाठी ही एक गुड न्यूज असणार आहे, कारण जे काही शिक्षक भरती संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात अंतर्गत ज्या बाबी होत्या त्या बघा ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सध्या बघा सुरू होत्या, जेणेकरून बघा त्यांच्या स्तरावरनं अधिकारी लेवलच्या स्तरावरनं त्या ज्या बाबी होत्या त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे। आता फक्त जे काही अंतिम जी एक बैठक सध्या बाकी आहे तर ती बैठक झाल्यानंतर या ठिकाणी कन्व्हर्टेड राऊंड आणि विथ इंटरव्ह्यूचा जो काही राऊंड आहे तर त्याला बघा ग्रीन सिग्नल आपल्याला मिळू शकतो। तर अशी एक ही महत्त्वाची एक अपडेट होती। तर कालच्या VC दरम्यान बरीचशी जे काही शिक्षक भरतीची बघा गती ही वाढलेली आपल्याला दिसून येईल, जेणेकरून लवकरात लवकर जो काही मधला कालावधी आहे नियुक्ती संपल्यानंतरचा
तर त्याच्यामध्ये शिक्षक भरतीच्या जे काही उर्वरित प्रोसेस आहे तर ते आपल्याला पूर्ण झालेल्या आहे ठिकाणी दिसू शकतात. कारण नंतर बघा 1 महिना गॅपनंतर जे काही पुढे विविध जे काही अजून आचारसंहिता येणार आहे. कारण आता सध्या लोकसभा निवडणूक झाली, त्यानंतर पूर्ण वर्षभर सध्या निवडणूक या ठिकाणी बघा कार्यक्रम आहे. त्यानंतर जे काही वेगवेगळे टप्पे पडणार आहे तर त्या टप्प्यामध्ये या ठिकाणी भरती प्रक्रियेसंदर्भात इतर भरत्या देखील बघा त्या संदर्भात जे काही कामकाज असेल ते होऊ शकतात. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. जवळपास आपल्याला जी महत्त्वाची गुड न्यूज आहे तर ती मंथ एंडिंगपर्यंत बघा आपल्याला मिळू शकते. आणि जवळपास जे काही 1 जूनपासून जो पहिला वीक असेल तर त्या पहिला वीक आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. कारण ह्या पहिल्या वीकमध्ये कोणत्याही प्रकारचे जे काही कन्व्हर्टेड असेल किंवा विथची ह्या ठिकाणी बघा यादी आपल्याला पाहायला ही एकंदरीत मिळू शकते. तर निश्चित राहा, थोडा संयम बाळगा. पुढील जी काही कार्यवाही ती बघा योग्य गतीने आपल्याला होताना दिसून येईल. तर अशी एक ही महत्त्वाची सध्या तरी एक अपडेट होती. तर ही एक महत्त्वाचं सध्या अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करू शकता. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. तुम्हाला वेळोवेळी अशा महत्त्वाच्या जे काही अपडेट आहे तर ते अपडेट तुम्हाला बघा मिळत जाईल. तर आशा करूया लवकरात लवकर ज्या काही याद्या आहे त्या बघा पब्लिश हो. लवकरात लवकर ज्या काही न्यूज बुलेटिन असेल ते आपल्याला पाहायला मिळो. आणि अशाच प्रकारच्या ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्ससाठी व्हिडिओ भेट देत राहा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.